नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे विद्यादानं च देहि मे। स्त्री शक्तीचा जागर या अंतर्गत आपण 9 दिवस देवीच्या 9 रूपात संत स्त्री कवयित्रींची माहिती बघणार आहोत। नवरात्रीचा आजचा 5वा दिवस स्कंद मातेला समर्पित आहे। आज 5व्या दिवशीच्या देवीच्या स्कंद माता रूपात आपण अभंगातून जगण्याचे वास्तव रोखठोकपणे सांगणारी संत सोयराबाई यांची माहिती बघणार आहोत। यासाठी मी गुगलचा आधार घेतलेला आहे। महिलांच्या स्वतंत्र जगण्यावर आज 21व्या शतकातही प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे। 13व्या शतकात स्त्रियांचे हक्क आणि त्यांना मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीवर स्त्री संतांनी जोरदार प्रहार केले आहेत। संत जनाबाई, संत सोयराबाई, संत कान्होपात्रा या महाराष्ट्रातील स्त्री संतांचे साहित्य म्हणजे स्त्री शक्तीचा पहिला आवाज म्हणावा लागेल। या स्त्री संतांमध्ये सोयराबाई यांना तर स्त्री म्हणून आणि खालच्या जातीत जन्माला आल्या म्हणून दुहेरी अवहेलना सोसावी लागली। त्या विरोधात त्यांनी 12व्या शतकात मांडलेले विचार हे 21व्या शतकातही मार्गदर्शक ठरतात। वारकरी परंपरेचे असं आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे। या संत मालिकेमध्ये पुरुषांप्रमाणेच स्त्रियांचेही योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे। एक काळ असा होता की स्त्रीला समाजामध्ये कोणत्याही प्रकारचे स्थान नव्हते। स्त्रीला समाजामध्ये कोणत्याही प्रकारचा अधिकार नव्हता आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये माऊलींनी हा जो वारकरी पंथ सुरू केला त्यामध्ये स्त्रियांना देखील मान दिला गेला। 13व्या शतकात मंगळवेढ्याच्या महारवाड्यात जन्मलेल्या चोखामेळ्याने विठ्ठलाच्या पायाशी उभे राहून जोहार मांडला। जाती व्यवस्थेला सूद लावणारा पहिला संत। सोयराबाई त्याची पत्नी, निर्मळा ही चोखामेळ्याची बहीण आणि बंका महार हा मेहुणा आणि कर्ममेळा हा त्याचा मुलगा। हे संपूर्ण कुटुंब जाती व्यवस्थेला प्रश्न विचारणारं आणि पददलितांचं जगणं वेशीला टांगणारं असं हे पहिलं कुटुंब ठरलं। ते आपल्या स्थानासाठी भांडत राहिले, सर्वांसोबत राहिले। म्हणूनच आज शेकडो वर्ष झाली तरी चोखोबांची पालखी ज्ञानोबांच्या पालखीसोबत मानाने मिरवली जाते। सोयराबाई आधीच महार, त्यात स्त्री, त्यामुळे जाती व्यवस्थेच्या बंधनाच्या त्या काळात सोयराबाईंचं जगणं आणखीन एक पायरी खाली। त्या काळी स्त्रियांना कोणताही अधिकार हक्क नव्हता। अशा वेळी त्यांनी आपला हक्क व अधिकार मागून घेतला, हिसकावून घेतला नाही। नवऱ्याबरोबर मेलेली ढोरं गावाबाहेर ओढून नेता नेता त्या भगवत भक्त सोयराबाईंनी सांगितलेले जगण्याचे तत्वज्ञान खरोखरच अचंबित करते। त्यांचा एक ऐकलेला अभंग, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया। अवघा रंगाचा अर्थ जो आपण घेतो तो इथे घेऊन चालणार नाही। रंग आणि अवघा रंग याचा अर्थ संपूर्ण रंग एक झाला। या थोर संतांनी सर्वांना जाती धर्मातल्या एकाच पातळीवर व समानतेवर एकत्र आणण्याचा प्रयत्न केला असा त्याचा अर्थ आहे। आणि त्या रंगात श्रीरंगाने आपला रंग मिसळला। विठ्ठलाची अनेक नावे आहेत, त्यापैकी पांडुरंग, श्रीरंग अशी विविध नावे आहेत। मी तो पण गेले वाया याचा अर्थ मी आणि तू ही भावना लयाला गेली, पाहता पंढरीच्या राया
असा नितांत सुंदर अभंग लिहिणाऱ्या सोयराबाईंचे स्थान तत्कालीन संतांपेक्षा तसूभरही कमी नाही. त्यांचे एकूण 92 अभंग उपलब्ध आहेत. त्यातल्या बहुतांश अभंगातून त्यांनी चोखियाची महारी असा स्वतःचा उल्लेख केला आहे. सुखाचे हे नाम आणि अवघा रंग एक झाला असे अनेक अभंग त्यांचे गाजलेले आहेत. त्यांचे जास्तीत जास्त अभंग दुःखद वास्तवदर्शी आहेत. वेगवेगळ्या विषयाला स्पर्श करणे आहेत. आत्म्या परमात्म्याचं नातं उलगडणारी ही विदुषी, घर संसार सांभाळणारी, रांधणारी, अपत्यासाठी आस लावून बसणारी आई आहे. आमुच्या कुळी नाही हो संतान, तेणे वाटे शीण माझ्या मना, ही खंत त्या अभंगातून सांगतात. कालांतराने विठ्ठल कृपेने तिच्या पोटी कर्ममेळ्याचा जन्म झाला. लहानपणापासूनच्या झालेल्या भक्तीच्या संस्कारामुळे तोही विठ्ठल भक्त झाला. प्रत्यक्ष पांडुरंगाने सोयराबाईंची नणंद निर्मळाच्या रूपाने सोयराचे बाळंतपण केले. पतीला लागलेला विठुनामाचा लळा जोपासताना प्रपंचाचा भार सोसत सोयराने पतीला त्यापासून न तोडता उलट त्या मार्गाशी, त्यातील नामाशी तिनेही स्वतःला जोडून घेतले. भक्तीने विठुरायाला तिने आपलेसे केले. नित्यंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असं असतानाही प्रत्येक कसोटीच्या क्षणी विठोबा आपल्या सोबत आहे हा दुर्दम्य विश्वास तिला संकटाला सामोरे जाण्यास बळ देत असे. संत एकनाथांनी लिहिलेल्या चोखामेळा चरित्रात सोयराबाईंच्या जीवनातील अमृत शुद्धीकरणाचा अतिशय अद्भुत असा प्रसंग आहे. चोखोबांच्या अंगणात संतांच्या, देवांच्या अशा पंक्ती बसल्या होत्या. साक्षात इंद्रदेवाने तेथे स्वर्गातून अमृत कलश आणला. अमृताचे शुद्धीकरण चोखामेळा आणि सोयराबाई यांच्याकडून करून घेतले. यावरून सोयराबाईंचे संतत्व स्वयंभू होते हे दिसून येते. कोणत्याही शाळेत न जाता भक्तीच्या अनुभूतीच्या आधारे तिने आत्म्याशी ओळख करून घेतली. तो निर्लेप आहे याची जाणीव आपल्या अभंगातून जनसामान्यांना त्या करून देतात. नामाचे चिंतन करा सर्व काळ, नाही काळ वेळ नामा लागी. सुलभ हे सोप नाव आठविता, हरी हरी म्हणता मोक्ष मुक्ती. सायासाचे नाही येथे हे साधन, नामाचे चिंतन कर सुखे. नामाचे सामर्थ्य जपता श्रीहरी, म्हणतसे सोयरा चोखियाची. सुखाचे हे नाम आवडीने गावे, सुखाचे हे नाम आवडीने गावे. वाचे आळवावे, वाचे आळवावे, विठोबासी सुखाचे हे नाम आवडीने गावे. सुखाचे हे नाम आवडीने गावे. संसार सुखाचा होईल निर्धार, संसार सुखाचा होईल निर्धार. नामाचा गजर, नामाचा गजर सर्व काळ. सुखाचे हे नाम आवडीने गावे. सुखाचे हे नाम आवडीने गावे. काम क्रोधांचे ना चलेची काही, काम क्रोधांचे ना
चलेची काही आशा मनीषा पाही, आशा मनीषा पाही दूर होती सुखाचे हे नाम आवडीने गावे, सुखाचे हे नाम आवडीने गावे. आवडी धरोनी वाचे म्हणे हरी हरी, आवडी धरोनी वाचे म्हणे हरी हरी, म्हणतसे महारी, म्हणतसे महारी चोखी याची सुखाचे हे नाम आवडीने गावे, सुखाचे हे नाम आवडीने गावे. वाचे आळवावे, वाचे आळवावे विठोबासी सुखाचे हे माम आवडीने गावे, सुखाचे हे नाम आवडीने गावे. रामकृष्ण हरी.